27th, philosopher Sant Shri Gnaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. मी असं सुचवेन, पुन्हा मला सुचवावं असं वाटतं, कारण कराड साहेब आपण स्वतः इथे आहात म्हणून, आणि माझ्या वयाचाही मी फायदा घेतो त्यासाठी. ते म्हणजे आपण बालशिक्षणावर पुन्हा एकदा कमालीचा भर देऊया. आता असं लक्षात आलं आहे, मुलं उत्तम व्हायची असेल तर 8 वर्षापर्यंतचा त्याचा मेंदू तुम्ही काळजीने विचारात घ्या, काळजीपूर्वक विचारात घ्या. मग ते शाळेतलं शिकणं काय, शिक्षकांचं वागणं काय, घरच्या प्रौढांचं वागणं काय, परिसरात काय आहे. तुम्हाला माहिती आहे, अगदी आत्ताची आधुनिक आणि पुण्याशी तुमच्या संबंधित आहे म्हणून लहानशी गोष्ट सांगतो. बर्नार्ड व्हॅन नावाचं फाउंडेशन आहे अमेरिकेतलं, आणि त्यांनी जयपूर आणि पुणे या 2 शहरांना पूर्णपणे बालकेंद्रीकरण, म्हणजे वयाच्या 5 वर्षापर्यंतच्या मुलाचं हे शहर आहे असं करण्यासाठी मोठे प्रकल्प उभारलेले आहेत. कशासाठी हे चाललं आहे? जगाच्या असं लक्षात आलं आहे की ह्या वर्षात उत्तम अनुभव मुलांना मिळाले. पुन्हा लक्षात घ्या, मेंदूविषयीच्या 3 गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. एक, मेंदू हा माणसाचा शिकण्याचा अवयव आहे. दुसरं, मेंदू हा अनुभवातून शिकतो. आणि तिसरं, मेंदू आपला आपण शिकतो, शिकवण्याची गरज नाही. जसं लहान बाळाला 1.5 वर्षाचं असताना, 2 वर्षाचं असताना तुम्ही कधीही शिकवणी ठेवली नाहीत, भाषा शिकवण्याची. ठेवली आहे का कोणी? ठेवली असतील तर त्यांचा सत्कार करा तुम्ही. मूल आपला पण भाषा शिकतं. 1 नाही, 2 नाही, 10 भाषा शिकू शकतं विशिष्ट वयात. यातल्या प्रत्येक विषय हा एका व्याख्यानाचा विषय आहे. मला एकदाच बोलवून पुरेसं नसतं. आता भाषेविषयी कोण बोलणार? कॉग्नेटिव्ह सायन्सविषयी कोण बोलणार? ब्रेन बेसचे तर संबंध ब्रेन उलगडून आपण पाहू शकतो, काय करायचं काय नाही, अशा अनेक गोष्टी करता येतात. बालशिक्षणाकडे मी आलेलो आहे आणि माझ्या वेळेच्या अखेरीकडे सुद्धा मी येतो आहे. बालशिक्षणाला आपल्या देशात 100पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. पहिली बालशाळा मॉन्टेसरी सिद्धांतांच्या आधारे गिजूबाई बधेका यांनी भावनगरमध्ये गुजरातेत काढली. ताराबाई मोडक महाराष्ट्रातल्या त्यांना मिळाल्या आणि दोघांनी मिळून आपल्या देशातल्या बालशिक्षणाचा पाया उभा केला. 1920ची त्यांची पहिली शाळा आहे. 2020 साल नुकतंच होऊन गेले. 100 वर्षाचा आपल्या इथे बालशिक्षणाचा इतिहास आहे. 400 वर्षाचा पाश्चात्य इतिहास बाजूला टाकू. 100 वर्षानंतर बालशिक्षणाला शासकीय धोरणात मान्यता मिळाली आहे. ही घटना फार महत्त्वाची आहे. आणि आता असं लक्षात आलं आहे, या वयातल्या मेंदू हा वाढता मेंदू आहे, विकसित होणारा मेंदू आहे. आणि म्हणून या मेंदूची काळजी घरी आणि शाळातनं आणि शिक्षण संस्थातनं जशी घेतली पाहिजे तशीच एकूण समाजात घेतली पाहिजे. आपण लहान मुलांशी कसे समाजात वागतो याचा नव्याने आपण विचार करायला हवा. कारण 2च कारणं. एक म्हणजे या वयात मेंदूला उत्तम अनुभव प्राप्त झाले तर हा मेंदू भविष्यकाळातला प्रौढ उत्तम तयार करतो. तुम्ही लक्षात घ्या, निसर्गतः प्रौढातनं बाल निर्माण होतो, पण शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही पाहिलं तर प्रत्येक बालवयातल्या एका मुलातून समाजातला एक प्रौढ जन्म घेत असतो. आणि हा प्रौढ कसा असावा, कसा असू नये हे ठरवण्याचा अत्यंत योग्य, अत्यंत महत्त्वाचा काळ, संस्कारांचा काळ, नीती शिकवण्याचा काळ, शांततेचा काळ, ह्या सगळ्याची उगम आहे तो ह्या 8-10 वर्षातल्या मुलांना तुम्ही काय अनुभव देतात याचा. सगळं शिक्षण हे अनुभवाधारित असावं लागतं. सगळं शिक्षण हे मुलांच्यासाठी कृतिशील असावं लागतं. आणि हा शेवटचा संशोधनाचा भाग
रचनावादी शिक्षण पद्धती कन्स्ट्रक्टिव्हिझम या नावाने आलेला आहे. यशपाल अहवालामध्ये 2005 सालीच तो आला. 2009च्या आपल्या शिक्षण हक्क कायद्यात तो आला रचनावाद. 2015 साली महाराष्ट्राने पहिली सुरुवात देशामध्ये केलेली आहे की सर्व शाळा रचनावादी करायच्या. त्यासाठी GR काढला. एक GR काढला तो बालवाडीच्या आणि प्राथमिकच्या शिक्षकांसाठी. दुसरा GR काढला तो माध्यमिक शाळांसाठी. आणि तिसरा GR अधिकाऱ्यांसाठी काढला की अधिकाऱ्यांनी शिक्षक शिकवतो कसं हे शोधू नका, त्याच्या वर्गात बसा आणि मुलं शिकतात कशी ते पहा. शिकत असली तर शिक्षक शिकवतात, शिकत नसली तर शिक्षक काय जे त्यांच्या बाबतीत करायचं ते.